आधी आमच्या शाळेत टॉयलेटची व्यवस्था नव्हती. आम्ही सरला विचारून घरी जायचो. आता नवीन शाळेत टॉयलेटची व्यवस्था झाली. काय नाव तुझं? स्वरा संभाजी वाणी, वर्ग 4. शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबगणेश. केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबगणेश या शाळेतून बोलत आहे. आम्ही ह्या शाळेमध्ये 3 महिला शिक्षिका कार्यरत आहोत आणि एक मुख्याध्यापक आहेत. शिवाय मुली सुद्धा भरपूर आहेत. ह्या शाळेमध्ये स्वच्छतागृह नसल्यामुळे आमची कुचंबना व्हायची, परंतु आता स्वच्छतागृहाची सोय झाल्यामुळे मुलींची आणि आमची सर्वांची खूप चांगली सोय झालेली आहे. धन्यवाद. काय नाव तुमचं? सुवर्णा अयाचित. भागातील जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. काही ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव, तर काही ठिकाणी स्वच्छतागृह वापरात येत नव्हती. मध्यंतरी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत हमारा शौचालय हमारा अभिमान ही मोहीम राबवण्यात आली. मात्र ती मोहीम कागदोपत्रीच राबवण्यात आली होती. त्यामुळे आम्ही सहकार्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातील शौचालय स्वच्छ करत गांधीगिरी आंदोलन करत ग्रामीण भागातील मुलांना स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता समग्र शिक्षण अभियान अंतर्गत शाळांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये 115 शाळांमध्ये अत्याधुनिक स्वरूपाचं स्वच्छतागृह यांच्या उभारणीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. एकंदरीत यामुळे काही भागातील तरी विद्यार्थिनींचा जी स्वच्छतागृह अभावी जी मानसिक आणि शारीरिक कुचंबना होत होती तो प्रश्न मिटणार आहे. आमची अशी मागणी आहे की या 115 शाळेबरोबरच इतर ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी अशी सोय करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.